नमस्कार. BMS फर्स्ट इयर पदार्थ विज्ञान याच्या पेपर 1मधील आज आपण जो दुसरा टॉपिक आहे सिलेबसनुसार आयुर्वेद दर्शन निरूपण ह्याच्या नोट्स पाहणार आहे. तर हा आपला पार्ट 1 व्हिडिओ असणार आहे. थोडा मोठा टॉपिक आहे व त्याला जास्त मार्कांचं वेटेज आहे, त्यामुळे आपण त्याला 2 किंवा 3 पार्टमध्ये बघणार आहे. तर हा पार्ट 1चा व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये आपण बेसिक्स दर्शन म्हणजे काय, त्याची व्याख्या, उत्पत्ती, प्रकार आणि एक मोठा टॉपिक, जास्त वेटेजवाला टॉपिक तो म्हणजे सांख्यदर्शन बघणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नीट पहा व ऐका. तसंच ज्या मी तुम्हाला नोट्स देत आहे ते तुमच्या नोट्समध्ये एकदा लिहून घ्या, जेणेकरून जेव्हा तुम्ही लिहिता, त्यानंतर वाचून लिहिता, त्यानंतर अजून एकदा वाचता, तेव्हा गोष्टी अजून चांगल्या लक्षात राहतात व ते तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने खूप उपयोगी पडेल. तसंच जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर तोसुद्धा जॉईन करा. त्याच्या दोन्हीच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. आणि तुम्हाला BMS फर्स्ट इयरच्या कोणत्याही विषयासंबंधित कोणत्याही टॉपिकच्या नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. त्या देखील आपण प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू. तर जसं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आपण आज पदार्थ आणि दर्शन निरूपणच्या नोट्स बघणार आहे. तर पहिला टॉपिक आणि दुसरा टॉपिक मिळून 25 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे, म्हणजे खूप जास्त आहे. पहिला टॉपिक जरा बेसिक आहे, त्याच्यावर तुम्ही थोडाफार अभ्यास केला तरी तुमचा स्टडी होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला दर्शन निरूपणवर जास्त करून लक्ष द्यायचं आहे आणि त्यातून तुम्हाला जास्त क्वेश्चन विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. तर SAQ आणि LAQच्या दृष्टीने हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. तर व्यवस्थित ज्या मी नोट्स देत आहे ते व्यवस्थित स्टडी करा. सोप्या भाषेमध्ये तुम्हाला नोट्स देत आहे, तेवढा जरी तुम्ही केला तरी तुम्हाला एक्झामसाठी सफिशियंट आहे. तर पाहूयात दर्शन, त्याची उत्पत्ती. दर्शन हा शब्द दृश्य या धातूला ल्युत प्रत्यय लागून तयार झाला आहे. तर त्याची उत्पत्ती कशी झाली ते सांगितले. त्यानंतर त्याची व्याख्या, श्लोक पाठ करा. दृश्यते यथार्थ तत्वम अनेन इति दर्शनम, सोपा एक लाईनीचा श्लोक आहे. जिथे जिथे मी तुम्हाला सांगतो की श्लोक पाठ करा तिथे श्लोक पाठ अवश्य करा. ज्याद्वारे यथार्थ तत्व पाहिले जाते त्याला दर्शन असं म्हणतात. म्हणजे त्याचं जर आपण फोड केली तर दृश्य म्हणजे पाहणे आणि यथार्थ तत्व म्हणजे सत्यज्ञान. वस्तू जशी आहे तसे साक्षात ज्ञान होणे त्याला आपण दर्शन असं म्हणतो. संख्या, माधवाचार्यांनी एकूण 16 दर्शनांचे वर्णन त्यांच्या ग्रंथात केलेले आहे. त्यापैकी 9 हे प्रमुख दर्शन मानले जातात. तेच 9 आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे पुढे. तर तुम्हाला एक शॉर्ट मी टेबल देणार आहे, जेणेकरून तुम्ही सर्व 9 दर्शन व्यवस्थित त्यांचे सर्व पॉईंट्स लक्षात ठेवू शकता आणि एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला तो इम्पॉर्टंट आहे आणि रिव्हिजनसाठी सुद्धा उपयोगी पडेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर 16 दर्शन सांगितले आहेत आपण मागेच बघितलं. त्यापैकी 9 प्रमुख आहेत. त्यापैकी भारतीय दर्शन 2 प्रकारे विभाजलेले आहेत, आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन. आस्तिक दर्शनाचे 6 प्रकार सांगितलेत किंवा 6 दर्शन सांगितलेत. त्यामध्ये सांख्य दर्शन, योग दर्शन, वैशेषिक दर्शन, न्याय दर्शन, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा हे झाले आस्तिक दर्शन. आणि नास्तिक दर्शन 3 सांगितलेत, चार्वाक दर्शन, बौद्ध दर्शन आणि जैन दर्शन. तर आस्तिक आणि नास्तिक दर्शन काय असतं हे आपण पुढे बघणार आहे. तर आत्ता सांगितल्याप्रमाणे आस्तिक दर्शन म्हणजे परलोक आहे असे मानणारे आणि ईश्वरांना मानणारे ते आस्तिक दर्शनच्या अंडर येतात. आणि नास्तिक दर्शन म्हणजे परलोक नाही व ईश्वरांना मानत नाहीत असे नास्तिक दर्शनामध्ये येतात. मग आस्तिक दर्शन 6 सांगितलेत आणि नास्तिक दर्शन 3 सांगितलेत. तर त्यापैकी आपण आता सुरुवात करणार आहे सांख्य दर्शनापासून. सांख्य दर्शन म्हणजे आस्तिक दर्शनाचा प्रकार आहे. तर सांख्य दर्शनाचे प्रवर्तक कोण होते, त्याचे ग्रंथ, सांख्यसूत्र हे सर्व तुम्हाला गोष्टी माहिती पाहिजेत. तर सांख्य दर्शनाचे प्रवर्तक कपिल ऋषी होते. त्याच्यानंतर कपिल मुनींनी शिष्य असुरींकडे आणि असुरींनी शिष्य पंचशिकांकडे अशी परंपरा चालत गेली. त्यानंतर सांख्यकारिकावर टीका, कोणत्या कोणत्या टीका आहेत तर 3 टीका आहेत. एक सांख्य तत्व कौमुदी, त्यानंतर माठ्रवृत्ती आणि सांख्य प्रवचन भाष्य ह्या सांख्यकारिकावर टीका आहेत. त्यानंतर सांख्य अर्थ, सांख्याचा अर्थ काय होतो, सांख्याचा अर्थ म्हणजे बुद्धी. सांख्य म्हणजे सांख्यविषयक ज्ञान प्राप्त करून देते, त्याला आपण सांख्य असं म्हणतो. सृष्टीच्या मूलभूत तत्वांची संख्या सांगते, त्याला आपण सांख्य म्हणतो. सम प्लस ख्या संख्या सांख्य आणि सम्यक ज्ञान प्राप्त होते. त्यानंतर सांख्य दर्शनाचं वर्णन करत असताना त्यांनी प्रमुख 4 सिद्धांत सांगितलेले आहेत. ते म्हणजे पुरुष व प्रकृती ही तत्वे मूलतः भिन्न आहेत. त्यानंतर त्रिगुणात्मक प्रकृती जड आहे. पुरुष चेतन, निर्गुण, निष्क्रिय, निर्विकार आणि अनेक आहे. त्यानंतर पुरुषाने प्रकृतीपासून आपले वेगळेपणाचा बोध करून घेणे म्हणजेच कैवल्य किंवा मोक्षप्राप्ती मिळते. तर हे 4 सिद्धांत तुम्ही लक्षात ठेवा, हे सांख्य दर्शनच्या अंडर सांगितलेले आहेत. त्यानंतर दुःख हे 3 प्रकारचे सांगितलेले आहे, हे सुद्धा सांख्य दर्शनामध्ये वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक. आदिभौतिक दुःख म्हणजे काय तर जे भौतिक पदार्थापासून उत्पन्न होतं, उदाहरणार्थ साप, वाघ, वनस्पती, कीटक इत्यादीपासून जे दुःख उत्पन्न होतं त्याला आदिभौतिक दुःख असं म्हणले. आता ह्याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यासारख्या गोष्टी फारशा नाही आहेत. जेवढ्या मी तुम्हाला नोट्स देतोय त्या इझी क्लिअर आहेत. तेवढ्या तुम्ही जरी वाचून लिहून एकदा बघून लिहिल्या आणि मग वाचल्या तर नक्कीच तुमच्या ते लक्षात येतील. जास्त एक्सप्लेनेशनचं काही नाही आहे आणि तुम्ही लेक्चरमध्ये थोडंफार एक्सप्लेनेशन ऐकलंच असेल. त्यानंतर आदिदैविक, पंचमहाभूतांच्या देवी प्रकोपामुळे जे उत्पन्न होतं त्याला आदिदैविक दुःख असं म्हणतात. उदाहरणार्थ पाऊस, वारा, वीज, भूत, प्रेत, पिशाचे इत्यादीमुळे. त्यानंतर आध्यात्मिक दुःख, शरीर अंतर्गत कारणांपासून जे उत्पन्न होतं त्याला आध्यात्मिक दुःख असं म्हणतात. उदाहरणार्थ आतमध्ये जे शरीरामध्ये त्रिदोष असतात तर त्यांच्या प्रकोपामुळे.
त्याला आपण आध्यात्मिक दुःख असं म्हणतो. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे दुःखापासून मुक्ततेचा उपाय काय सांगितला आहे, तर पुरुषाच्या कैवल्याचे ज्ञान करून देणे, पुरुष व प्रकृती हे वेगळे आहेत याची जाणीव करून देणे म्हणजेच दुःखापासून मुक्ततेचा उपाय सांगितला आहे. तर हे सांख्य दर्शनाचं प्रयोजनसुद्धा आहे, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर सृष्टी उत्पत्तीचा विकासक्रम सांगितला आहे, त्यामध्ये मूल प्रकृती प्लस पुरुष महान, त्यानंतर अहंकार, अहंकारापासून वैकारिक, तेजस आणि भूतादी. वैकारिक म्हणजेच सात्विक, तेजस म्हणजेच राजसिक आणि भूतादी म्हणजेच तामसिक. तर वैकारिक आणि तेजस या दोघांपासून पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि मनाची उत्पत्ती होत असते. तसंच तेजसिक आणि भूतादी म्हणजे राजसिक आणि तामसिकपासून पंचतन्मात्रा आणि पंचमहाभूताची उत्पत्ती होत असते. तर हे सृष्टी उत्पत्ती विकासक्रम व्यवस्थित हा जो चार्ट आहे असा लक्षात ठेवा. यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे तसा चार्ट तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे. कोणाच्यापासून काय उत्पन्न होतं एवढं लक्षात ठेवायचं आहे. तर आणखीन 2 ते 3 पॉईंट जे सांख्यदर्शनामध्ये सांगितलेत ते म्हणजे पंचविंशती तत्व, त्याचा चार्ट आहे तो आपण पुढे बघणारच आहे. त्यानंतर प्रकृती आणि पुरुष यामध्ये साधर्म्य आणि वैधर्म्य म्हणजे सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस ते सुद्धा आपण पुढे बघणार आहे. त्यानंतर सत्कार्यवाद, परिणामवाद आणि आयुर्वेदात महत्त्व. तर हे सर्व पॉईंट्स सांख्यदर्शनाच्या अंडर येतात. आता आपण राहिलेले ह्याचे 2 ते 3 पॉईंट्स बघणार आहे. तर मागे सांगितल्याप्रमाणे जो सांख्यदर्शनोक्त पंचविंशती तत्वांचा चार्ट आहे तो हा चार्ट आहे तसा तुम्हाला पाठ करायचा आहे. त्यामध्ये अव्यक्त किंवा मूल प्रकृती त्याचं स्वरूप सांगितलं आहे केवळ प्रकृती प्रधान. त्यानंतर संख्या 1. त्यानंतर महान, अहंकार आणि पंचतन्मात्रा त्यामध्ये स्वरूप प्रकृती विकृती 7 संख्या सांगितले. त्यानंतर पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन आणि पंचमहाभूत किती झाले 5 5 5 15 आणि 1 मन अशी त्यांची संख्या 16 सांगितली आणि स्वरूप आहे केवळ विकृती, त्यालाच आपण षोडश विकार असं म्हणतो. आणि शेवटचं पुरुष त्याचं स्वरूप सांगितले न प्रकृती न विकृती संख्या 1 असे म्हणून एकूण पंचविंशती म्हणजे 25 तत्व सांगितलेले आहेत. हा सांख्यदर्शनोक्त तुम्हाला तक्ता लक्षात ठेवायचा आहे असा तुम्हाला पेपरमध्ये काढावा लागेल. त्यानंतर आता नेक्स्ट छोटासा पॉईंट आहे तो म्हणजे चरक आणि सांख्य यांच्यामधील मतभेद. आता सांख्यदर्शनाने तर त्यांचं म्हणजे सर्व एक्सप्लेन केलं. आता यांच्यामध्ये काय मतभेद झाले तर चरक म्हणतात की प्रकृती व पुरुष एकच असून त्याला अव्यक्त म्हटले आहे, पण सांख्यांनी काय केलं तर प्रकृती व पुरुष भिन्न आहेत असं सांगितलं. त्यानंतर चरक इंद्रिय उत्पत्ती पंचमहाभूतात्मक आहे, परंतु सांख्य म्हणतात की इंद्रिय उत्पत्ती ही अहंकारापासून आहे. त्यानंतर चरक म्हणतात पुरुषासह प्रकृतीला चेतन मानतात, परंतु सांख्य प्रकृतीस अचेतन मानतात व पुरुषास चेतन मानतात. त्यानंतर चरक प्रकृतीला अनेक मानतात म्हणजे अष्टप्रकृती आणि सांख्य प्रकृतीला एकच मानतात म्हणजे केवळ प्रकृती. त्यानंतर चरक पुरुषास एक मानतात आणि सांख्यदर्शन हे पुरुषास अनेक मानतात. त्यानंतर चरकाचार्य बुद्धितत्व मानतात आणि सांख्य महत्त्व मानतात. आणि चरकांनी 24 तत्व सांगितलेत आणि सांख्यदर्शनांनी 25 तत्व सांगितलेत. तर हे जे मतभेदाचा चार्ट आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवा. कदाचित तुम्हाला SAQला देखील विचारू शकतात की चरक आणि सांख्य यांच्यामधील मतभेद लिहा, तर तुम्हाला हे 6 ते 7 पॉईंट्स लिहिणं आवश्यक असतं, तेव्हा तुम्हाला तिथे 3.5-4 मार्क देतात. त्यानंतर तुमच्या सिलेबस कॉपीनुसार अजून एक इम्पॉर्टंट टॉपिक तो म्हणजे त्रिगुण विचार किंवा त्रिगुणवाद. त्यामध्ये हा श्लोक इम्पॉर्टंट आहे सत्व रजस तमश्चेती त्रयो प्रोक्ता महागुणा. ह्यांना महागुण सुद्धा म्हणलेला आहे. कुणाला सत्व रज आणि तमांना, त्यालाच त्रिगुण असं म्हणतो आपण. सत्व रज तम हे प्रकृतीचे त्रिगुण आहेत, यालाच परमपदार्थही म्हणतात, विश्वाच्या उत्पत्तीचे कारण आहेत. त्यानंतर विभू आहेत म्हणजे सर्वव्यापी आहेत आणि त्रिगुणाच्या साम्यावस्थेस प्रकृती म्हणतात आणि त्यांच्या विषमावस्थेस आपण विकृती असं म्हणतो. तर त्यामध्ये 3 गुण येतात सत्व रज तम. तर सत्वगुणामध्ये काय आहे, सत्वगुण हा निर्मळ स्वरूपाचा आहे, रोगरहित सुखाची ज्ञानाची प्राप्ती करून देणारा आहे. त्यानंतर दया, क्षमा, शांती, संतोषभाव उत्पन्न करणारा आहे आणि यशाकडे घेऊन जाणारा गुण आहे व प्रकाशक आहे. म्हणजे सर्व जे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत ते सत्वगुणाच्या बाबतीत असतात. त्यानंतर रजगुण अप्राप्त वस्तूची अभिलाषा तृष्णा होय, देहाच्या कर्मशक्तीला बांधतो. त्यानंतर दुःख, द्वेष, हेवा, निद्रा, पराभव, लोभ इत्यादी विकार उत्पन्न होतात. नंतर योगवाही आहे आणि प्रवर्तक व चंचल आहे. म्हणजे तुम्ही बघाल सत्वापेक्षा थोडासा ऑपोजिट म्हणता येईल असा हा रजगुण आहे, विकारला उत्पन्नाचं कारण आहे. त्याच्यानंतर तमगुण सर्व देहधारणीयांना मोहित करणारा आहे, मोहित करतो. त्यानंतर अविवेक व अविचाराकडे घेऊन जाणार आहे, अज्ञान उत्पन्न करतो, भय, लबाडी, अज्ञान, त्यानंतर नास्तिक भाव इत्यादी उत्पन्न करणार आहे आणि गुरुगुणामुळे आळस उत्पन्न करतो. तर हे जे सत्व, रज आणि तमगुणाचे जे आपण क्वालिटीज पाहिल्या त्या तुम्हाला लक्षात असल्या पाहिजे. जशा तुम्हाला लक्षात राहतील त्या पद्धतीने लक्षात ठेवा, परंतु हे तुम्हाला पेपरात लिहिता आलं पाहिजे. त्यानंतर प्रकृती व पुरुष यांचं साधर्म्य आणि वैधर्म्य म्हणजे सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस, म्हणजे त्यांच्यामध्ये काय सिमिलर गोष्टी आहेत, काय सेम गोष्टी आहेत आणि काय डिफरन्सेस आहेत ते आपण बघणार आहे. साधर्म्य, समान धर्माला साधर्म्य असं म्हणतात, असमान धर्माला वैधर्म्य म्हणतात म्हणजे सिमिलॅरिटी आणि डिफरन्स. त्यामध्ये साधर्म्य काय काय तर अनादी म्हणजे दोघेही अनादी आहेत, त्यांच्या उत्पत्तीला कोणताच आरंभ निश्चित नाही, कोणताही त्यांना म्हणजे सुरुवात सांगू शकत नाही आपण, निश्चित नाही आहे. त्यानंतर अनंत, दोघांच्याही नाशाला किंवा उत्पत्तीला अंत नाही, जसं उत्पत्तीला कोणता आरंभ नाही आहे तसंच अंत पण नाही आहे. त्यानंतर
अलिंग म्हणजे कोणत्याही प्रकारचे लिंग नाही. नित्य दोघांचाही नाश होणार नाही. अपर म्हणजे ज्याहून कोणी श्रेष्ठ नाही. सर्वगत जो सर्वव्यापी किंवा विभू आहे आणि सर्व सृष्टीत व्याप्त आहे. तर हे 5 ते 6 पॉईंट्स आहेत साधर्म्याचे, जे दोन्हीमध्ये कॉमन आहेत. आता आपण नेक्स्ट वैधर्म्य म्हणजे दोन्हीमध्ये काय डिफरन्सेस आहेत ते बघणार आहे. तर वैधर्म्य काय आहे प्रकृती आणि पुरुषमध्ये? प्रकृती एक आहे, पुरुष अनेक आहे. त्यानंतर प्रकृती अचेतन आहे, पुरुष चेतन आहे. प्रकृती त्रिगुणात्मक आहे, पुरुष निगुण आहे. त्यानंतर बीजधर्मिणी असते प्रकृती आणि पुरुष अबीजधर्मिणी. प्रकृती प्रसवधर्मिणी, पुरुष अप्रसवधर्मिणी. आणि प्रकृती अमध्यस्थधर्मिणी आणि पुरुष मध्यस्थधर्मिणी. तर एवढे पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवा. कदाचित तुम्हाला SAQ येऊ शकतो, प्रकृती साधर्म्य वैधर्म्य स्पष्ट करा. तरी आत्ता मागची स्लाईड आणि ही स्लाईड तुम्हाला पेपरमध्ये लिहावी लागेल. तसंच ह्या पॉईंटची एकदा तुम्ही थेअरी म्हणजे आन्सर कसा लिहायचा, काय लाईन्स ॲड करायच्या ते एकदा तुम्ही बुकमधनं बघून घ्या. तर ह्या होत्या आयुर्वेद दर्शन निरूपण या संबंधित सुरुवातीच्या म्हणजे बेसिक दर्शनची व्याख्या वगैरे आणि सांख्य दर्शनाबद्दल नोट्स. तर इतर ज्या ह्या टॉपिकच्या नोट्स राहिलेल्या आहेत त्या आपण पार्ट 2 म्हणजे ह्याच्याच नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहे. टॉपिक खूप मोठा आहे, एका व्हिडिओमध्ये संपणार नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण राहिलेले दर्शन आणि काही ट्रिक्स बघणार आहे किंवा चार्ट बघणार आहे, जेणेकरून तुम्ही लक्षात ठेवू शकता व तुम्हाला ते एक्झामच्या आधी रिव्हिजनच्या दृष्टीने सुद्धा उपयोगी पडतील. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण भेटूया पुन्हा लवकरच ह्याच्याच पार्ट 2 मध्ये. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.